इयत्ता 6वी विषय मराठी यामध्ये आज आपण आता उजाडेल ही कविता पाहणार आहोत. सदैव कविता ही मंगेश पाडगावकर यांनी लिहिली आहे. मंगेश पाडगावकर हे अत्यंत उत्कृष्ट असे कविता संग्रह करणारे प्रसिद्ध कवी होते. त्यांची जिप्सी, याचबरोबर धारानंतर छोरी, मीरा इत्यादी फार गाजलेले कविता संग्रह. उजाडणे म्हणजे काय तर नेमकं सूर्योदयाच्या पूर्वीची जी स्थिती आहे ती उजाडली. त्यावेळेला निसर्गामध्ये कशा पद्धतीने बदल होता ते यामध्ये मांडले आहे. आता उजाडेल खिन्न आंधळा अंधार, आता उसरेल पार, लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल, आता उजाडेल. काय म्हणतात तुम्ही? आता उजाडेल आणि त्या उजाडल्यामुळे खिन्न अंधार, रात्रभर जो काही अंधार बसला आहे तो अंधार नष्ट होऊन जाईल, प्रकाशमान होईल सर्व आणि शुभ्र आनंदाच्या लाटा गात पडतील. आणि उजळल्यामुळे सर्वत्र आनंद पसरणार आहे आणि आनंद पसरल्यामुळे सर्वजण एका चांगल्या आनंदाने गुणगुणणार आहे. मृदू गयाच्या ढगांच्या किलबिल पालवे आता उजाडेल. आणि उजाडल्यामुळे खगामध्ये म्हणजे आकाशामध्ये फिरणारे जे खग आहेत, पक्षी आहेत, हे पण गायला लागणार, गुणगुण करायला लागणार. वारा हसेल करणार मुक्त हिरवेपणात, गहिवरल्या प्रकाशी दहीवर मिसळेल आता उजाडेल. आणि वारा वाहत असताना तोही हसणार आहे. कशामुळे? परत पानं डुलणारे म्हणजे ते पानं दुरत हसणार आहे. आनंदात परिजात उधळेल बरसात, परिजात नावाचं जे काही फुलांचं झाड आहे तोही उधळण करणार आहे, बरसात करणार आहे आनंदाची. गोड कोवळा गारवा सुगंधा फराळे, आता उजाडेल. फुलतील नकळत कळ्यांचे देवदूत. आणि कोणतंही फुल येण्याच्या त्याची कळी असते आणि तीही त्या ठिकाणी फुलायला लागणार किंवा फुलताना दिसणार. निळ्या सोनेरी गौरव दिशातून उमलेल आता उजाडेल. निळे आकाश भरून दाही दिशा उजळून, प्रकाशाचे महादान कणाकणातून स्फुरेल आता उजाडेल. आकाश निळा आहे आणि त्याच्या दाही दिशा ज्या आहेत, आपण मुख्य 4 दिशा ठेवतो, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आणि त्याच्या 4 खाली त्या दाही दिशा उजाडतील, सर्वत्र प्रकाशमान होईल. प्रकाशाचे महादान कणाकणातून स्फुरेल आता उजाडेल. आणि पृथ्वीवरचा कण कण त्या ठिकाणी प्रकाशमान होणार. आज सारे भय सरे, भय भीती संपून जाणार आहे. उरी ज्योतिर्मय धरेल, पहाटेचा आशीर्वाद पानातून उगमेल. उरी ज्योतिर्मय धरेल, ज्योतिर्मय प्रकाशमान होतील धरे, ही सर्वत्र जळणारे पाणी घेऊन जाणारे झाले. पहाटेचा आशीर्वाद प्राणातून उगवेल. प्राण म्हणजे वायू, तोही मोठ्या प्रमाणात उगवणार आहे, प्रत्येकाला मिळणार आहे. आणि आता उजळणार आहे. उजळल्यामुळे काय काय पृथ्वीमध्ये बदल होतात ते सर्व कविता या ठिकाणी मांडलेले आहेत. धन्यवाद.